चर्चेची ही वेळ आहे, पण त्याआधी याची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, हे सगळं खरं आहे, पण या निवडणुकांवरती अजूनही टांगती तलवारही कायम आहे। कारण सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या याचिकेवरती सुनावणी आज होणार होती, ती पुन्हा एकदा लांबणीवरती पडली आहे आणि शुक्रवारवर गेली आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप करणारी ही याचिका आहे आणि असं असलं तरी सध्या जाहीर झालेल्या निवडणुका होऊ द्या, मात्र त्यांची अंमलबजावणी आमच्या आदेशाच्या अधीन असेल असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने बजावलंय। तसंच पुढची सुनावणी होईपर्यंत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करणार नाही असं आयोगाने कोर्टात सांगितलंय। येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही, पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। आणि आजच्या आपल्या विषय